शंकराचार्यांचं जे काय आद्य शंकराचार्य भगवंताचं जे स्तोत्र आहे महाराज, ते अतिशय उच्च संस्कृतीचं स्तोत्र आहे. ते बाबाजींनी आपल्या नित्यनिमित्तीमध्ये नाही घेतलं. काही लोकांचं का बरं शिवमयमनं का बरं नाही घेतलं असं विचारलं मला. आता सर्वसामान्य करता शिवमयमनाचा उच्चार किती अवघड आहे महाराज. एकच वळ आहे, पूर्ण एकच शब्द, ते तोडणं तोडणं शक्य आहे? करचरण करतो वा काय जम कर्म. आता एवढं एकच वळी एकच शब्द आहे. आता ज्यांना ज्ञान आहे चांगली गोष्ट आहे. आद्य शंकराचार्याचे त्याचे संस्कृत अवघड आहे. म्हणून बाबाजींनी साधे साधे स्तोत्र आपल्या नित्यनिमित्तीमध्ये. याचा अर्थ बाबाजींनी उपेक्षा केली नाही. आपलं सर्वसामान्य करतच जनार्दन स्वामी आले महाराज, आपल्यासाठीच आले. ते उच्चवर्णीयासाठी तर मोठमोठे लोक आहेत, आचार्य आहेत, महामंडळेश्वर आहेत, जगद्गुरू आहेत, आचार्य झालेले लोक आहेत. पण आपलं सर्वसामान्य करता जो सर्वसामान्याचीच सेवा करतो, ज्यांच्या अंतःकरण सर्वसामान्याचीच आणि भक्तिमार्गाची अभिलाषा आहे, तो सत्पुरुष असतो. त्यांना कोणत्या पदवीची गरज नाही. बाबाजी स्वतः लिहायचे की श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरजी महाराज, एवढी सही करायची बाबाजी. कारण त्यांनी अंगीकार केला संत पदवीचा, त्यांनी अंगीकार केला सत्पुरुषांचा, त्यांचे लक्षण त्यांच्यामध्ये होते म्हणून त्यांना तसं लिहिलं. म्हणून त्यांना काही स्वतःच्या नावाचं महत्त्व वाढायचं होतं का? नाही, ती होतेच तसे ॲज इट इज.